नमस्कार. 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचं रोमन संख्या चिन्हात लेखन करून घ्यायचं आहे. बघा, 1 साठी आय हे अक्षर वापरतात. 2 साठी 2 वेळा आय हे अक्षर वापरतात. 3 साठी 3 वेळा आय हे अक्षर वापरतात. 4 साठी आय आणि व्ही हे अक्षर वापरतात. 5 साठी व्ही हे अक्षर वापरतात. 6 साठी व्ही आणि आय हे अक्षर वापरतात. 7 साठी व्ही आणि 2 वेळा आय हे अक्षर वापरतात. 8 साठी व्ही आणि 3 वेळा आय हे अक्षर वापरतात. 9 साठी आय एक्स हे अक्षर वापरतात आणि 10 साठी एल हे अक्षर वापरतात. 100 साठी सी हे अक्षर वापरतात. 500 साठी डी हे अक्षर वापरतात आणि 1000 साठी एम हे अक्षर वापरतात. आता याच्या मदतीने आपण 1 ते 1000 पर्यंतच्या कोणत्याही संख्या अगदी सहज लिहू शकतो. आपल्याला फक्त एवढ्याच संख्यांचं लेखन माहीत पाहिजे. 11. तर 11 साठी काय करणार आहोत आपण? 10 साठी कोणते चिन्ह वापरतो? एक्स. आणि 1 साठी आय. 10 आणि 1 11. आता समजा आपल्याला कुठली संख्या लिहायची? 13 लिहूया. 13 साठी काय करावं लागेल? 10 आणि 3 13. 15 लिहायचे तर 15 साठी 10 आणि 5 15. 19 लिहायचे तर एक्स आणि एक्स आय एक्स असं लिहायचं आहे. आता 20 लिहायचं आहे. 20 कसं लिहिणार? 2 वेळा 10 म्हणजेच 20. 10 आणि 10 20. 30 कसं लिहायचं? 30. 30 साठी 3 वेळा एक्स. 40 साठी एक्स आणि एल. 50 साठी आपल्याला माहिती आहे एल वापरतो. 60 साठी एल एक्स. 70 साठी एल डबल एक्स. 80 साठी एल ट्रिपल एक्स. 90 साठी एक्स आणि सी. आणि 100 साठी आपल्याला माहिती आहे सी. याच्यानंतर 100च्या पुढे असं लिहिता येईल आपल्याला 101. 101 कसं? 100 आणि 1 म्हणजे सी आणि आय. 102. 102 साठी सी आणि 2 वेळा आय. असं आपण 200 पर्यंत आपण 200 कसे लिहायचे बघूया. 200 म्हणजे 2 वेळा 100 म्हणजेच 200 बरोबर सी सी येणार. नंतर समजा 250 लिहायचेत आपल्याला तर सी सी एल. नंतर 300 लिहायचेत तर 3 वेळा सी. आता 400 लिहायचेत. समजा 400 लिहायचेत आपल्याला तर कसं लिहावं लागेल? 500ला आपण डी वापरतो आणि 500ला 100 कमी म्हणजे सी डी म्हणजे 400. याप्रमाणे 400 लिहिले. आता 450 लिहायचे असतील तर 450 लिहिण्यासाठी सी डी हे झाले 400 आणि 50 एल. सी डी एल. 500ला आपल्याला माहिती आहे 500 साठी काय वापरतो आपण? डी वापरतो.
550 लिहायचे समजा आपल्याला, तर किती लिहिणार DL. नंतर 600 म्हणजे 600 साठी D आणि C. 700 साठी D 2 वेळा C. 750 साठी D 2 वेळा C आणि L. 800 साठी काय लिहायचं, 800 D C C C. आता 900 काय असेल लिहायचं बघा, 900 C आणि M आणि 1000 M. याप्रमाणे 1 ते 1000 पर्यंत आपण संख्या लेखन करू शकतो.